करताना बंद केला काय म्हणलं फॉलोअर्स ना फॉलोअर्स बहुतेक 3000 असतील. अयो हॅलो गायज तर तुमचं सर्वांचं नवीन एका ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. कालच एक ब्लॉग अपलोड केलेला, तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिलाय. तब्बल 250 लोकांनी आपला ब्लॉग काल पाहिलाय. सकाळचे वाजलेत 8 आणि आत्ता चालू आहे कामावरून. सॉरी, तुम्हाला सांगायचं राहिलं कामाचा विषय की कामाला मी सकाळी 2 तास हॉटेलमध्ये जातोय आणि दिवसभर डिशचं काम करतोय. रोज म्हणतोय दाखवायचं काय काम करतोय, पण होतच नाही ब्लॉग करायचं. पण असू दे, आत्ता चाललोय मी. आत्ता हॉटेलमधनं आलोय, आवरलोय, चहा वगैरे पेलोय आणि आता चिन्याला सोडायला चाललोय शाळेत. आशुतोष सकाळी गाठ पडलाय, चांगला ब्लॉग झालाय म्हणून त्यानं सांगितलंय आणि आता चाललोय. आणि तुम्हाला जमलं तर उद्या दाखवीन मी नक्की हॉटेलमध्ये काम कसं करतोय आणि दिवसभर डिशची वगैरे कामं कशी करतोय, हे सगळंच हळूहळू दाखवणार आहे. तर नक्कीच उद्याच्या व्हिडिओमध्ये सर्व काय करतोय दिवसभर दाखवण्याचा प्रयत्न करतो. बरं आता निघूया, आशुतोषला पण उशीर झालाय. कुठे चाललाय? अरेवाडीला बैलगाडी संघ रे देवाला. हा, बैलगाडी संघ चाललाय. मी पण येणार आहे सावळजपर्यंत. आता बघूया कसं नियोजन होते, नाहीतर दोघं संघ जावे. तर चला निघतो. तर मंडळी, याच हॉटेलमध्ये मी रोज सकाळी 2-3 तास काम करतोय. इथं राधाकृष्ण मंदिरा शेजारी मंगलमूर्ती बाजार पण आहे इथं हायवेलाच, आणि इथंच हे अन्नपूर्णा हॉटेल पण आहे. इथंच 1-2 तास काम करतोय मी. आणि हॉटेल मालकाच्या मुलगीची आज वक्तृत्व स्पर्धा आहे, तिला घेऊन जायचं आहे सावळला. ती लागली आता जेवायला. हे आवरलं का? हा आवरलं का? आवरा लवकर चला. तर चला आता 5 मिनिटात निघणार आहे. बघूया वक्तृत्व स्पर्धा कशा असत्या. आपल्याला काय कधी जमलं नाही भाग घ्यायला, दुसऱ्याच तरी तर निघालोय बघा आता. की यारू हॉटेलपासून निघालोय आता सावळला उन्होने हायस्कूल आहे तिथं ह्या स्पर्धा आहेत वक्तृत्वाच्या. चाललोय आता. काय बघा, बलगवड्याच्या पंपावर तेल टाकायला लागले 200 रुपयाचं. आणि इकडे आमचा मित्र एक आलाय, वैभव. हाय भैया जरा हसायला लागलाय माझ्यावर. ब्लॉगर कुठला आला म्हणा लागला. 200 टाकले का? ब्लॉगच्या नादात पैसे दिले का? तर चला निघूया. हा जात की तू, मी ब्लॉग करायला नाही म्हणलं तुझं हटायच असते. नाही वैभव, सावळच्या घाटात आलेलो आहे आपण आता. मंडळी, सावळचं इथनं 500 मीटर राहिले आणि सावळची नदी आहे बघा. डिसेंबर महिना आहे हा, आणि डिसेंबर महिन्यात एवढं पाणी आहे अजून, कारण इकडे बंधारा आहे. बंधारामुळे एवढं पाणी साठलेलं आपल्याला बघायला मिळतं. पक्षी बघा, बदक आहेत का काय म्हणायचं ना. तर चला, खूप लेट व्हायला लागले आरूला. जाऊया चल बस. सावळजमध्ये मेन चौकात पोचलोय आता. ह्या चौकाला कुत्तर फाटी म्हणून ओळखतो. का नाव असं आहे तुम्ही तर कमेंटमध्ये सांगा. सावळचं कोण असेल ही कुत्तर फाटी आहे बघा. आणि आपल्याला आता उन्होंने इंग्लिश मीडियम स्कूल शोधायचं. किंवा रस्ता, नदी, नाले, हा विषय फक्त 4 शब्द घ्यायचे, लिहून शब्द वापरायचे. आणि आरोड्याचं कोण आहे का नाही म्हटलं, पण आरोड्याचं स्वरूप भेटलंय बरं का. हे पण आलं स्पर्धेला. किती आहे? 4थीला आहे. केले जोरात तयारी. तर स्वरूपनं पण तयारी केली जोरात. तर बघा कधी चालू होणार आहे, कधी चालू होणार नाही. तर वाट बघूया आपण. पोरांच्या वक्तृत्व स्पर्धेला आलोय आपण काही कधी भाग घेतला नाही बरं का. शाळेत असताना वाढदिवस करायचे आमचा स्टेजवर घेऊन. वाढदिवस असला का नाही आणि प्रार्थनेला बाहेर बोलवलं की आम्ही गायब व्हायचो, कारण स्टेजवर 2 मिनिटं बोलायला लागते. पोरांचा कॉन्फिडन्स चांगला आहे. अवघा किती पोरं जमल्यात, कुठल्या सगळ्या आसपासच्या गावात ना आल्यात. हे कुठलं गाव? आणि आरोडे सोडून दुसरं कुठलं गाव तुझं? वजरा चौंडे आणि आरवडे 2च गावातले. काय कुठले गाव? 2च गावातले. वजर चौंडे आणि आरवड्यातले चालून दिसायला राहिलेत, बाकीचे कुठं आहेत काही माहित नाही. कुठं जायचं आहे सांगितलंय का?
हे स्वरूपच्या आजोबा काय पडल्याच माझ्याकिंत जास्त त्यांना माहिती आहे, कारण आम्ही स्पर्धेला कधी गेलो नाही, कारण स्वरूपला घेऊन जातात सारखे स्पर्धेला. दुसरे गावला ना क्लास क्लास आहे बघा. असं पाट्या लिहिल्यात तुमच्या बाहेर कितवा कोणत्या गटात आहे. आमच्या जवळ बस की लांब लांब पळतेस. तर एकाच क्लासमध्ये सगळ्यांचं स्वागत करणार आहेत पहिल्यांदा आणि परत वेगवेगळ्या क्लासमध्ये स्पर्धा होणार आहेत. सर्वेक्षक आल्या पण आल्या स्पर्धेला सुरुवात झाली. पहिली स्पर्धक आहे प्रेरणा, तिचं भाषण चालू झालं बघा. आरोग्याचा लास्टिंग 4था नंबर आहे. माझ्या शाळेचे नाव श्री सिद्धनाथ हायस्कूल आरोडे आहे. मी आज तुमच्या समोर विषय मांडत आहे माझे आवडते शिक्षक. मी स्वरा विकास पाटील, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आरोडीची विद्यार्थी तुमच्या समोर सादर करते एक ऐतिहासिक प्रसंग. संभाजी महाराजांचा. संभाजी महाराजांनी महाराजांच्या सहकार्याने महाराष्ट्र रक्षण केले. आनंद आहे त्याच्या शिवाजी राजाच्या करामध्ये. शिवाजी राजाच्या करामध्ये 28 मुलं आहेत स्पर्धेत, त्यातले आता 12-13 झाल्यात. मला दुसरं व्हायला लागलं बोर म्हणून मी आलोय बाहेर आता आणि चाललोय पाण्याची बाटली डिस्प्ले द्यायला. मोबाईल घेऊन ब्लॉग करताना पोरं विचारलं ब्लॉगर आहेस काय म्हणून, आणि कोणकोणची व्हिडिओ व्हायला लागलेला सौरभ जोशी आहे काय म्हणून. काय म्हणलं फॉलोअर्स ना, फॉलोअर्स बहुतेक 3000 असते. संभाजी कदम पाटील नाव त्याला पण सगळं संभाजी कदम पाटील. आता बघा माझे 3800 सबस्क्रायबर समजा. आता उद्या किती सबस्क्रायबर वाढते आरवडी चालू आहे घरी आता माझं फॉलोअर समजा सबस्क्रायबर 3800 उद्या किती वाढवू शकताय. प्रत्येक ज्यानं सबस्क्राईब केलंय त्यानं खाली शाळेचं नाव आणि गावाचं नाव टाकायचं. किती जण सबस्क्राईब केले 500 सबस्क्रायबर वाढतील. 500 सबस्क्रायबर वाढवून देतो म्हणजे जास्त एकाच ठिकाणी बसायची सवय नाही म्हणून शाळेतनं बाहेर आलो मी. तोपर्यंत तिथं स्पर्धा चालू आहेत आणि शाळेतले पोरं मोबाईल घेतल्यावर सगळे मागं लागले त्यांचा फोटो केला. आता एक मित्र येतं SD सर्व्हिस म्हणून TV LEDचं काम करतो, तिथं दुकानला आलतो बघा भेट द्यायला. तर 2-3 वेळा येऊन गेलोय. काही गाड्या दुकान बंदच असते. आता त्याला ब्लॉग बघितल्यानंतर समजेल की मी आलो होतो त्याला भेटायला. आता पण नाही, ते 2 वेळा येऊन गेलो. तर चालते आता कुठं तर पाण्याची बाटली येतो दिसलेली आणि जरा जाऊन शाळेत बसतो. तोपर्यंत थोडंसं होईल आवरेल त्यांचं. मुलांनी हे लय भारी रिस्पॉन्स दिला बरं का व्हिडिओला आणि म्हटलं सबस्क्राईब करतो उद्या शाळेतली मुलं सगळीच म्हटलं. तर बघा उद्या सबस्क्रायबर किती वाढतात यूट्यूबला. पाणी बॉटल घेऊन आलोय माघारी बघा, पाणी बॉटल आणला. तर आणि शाळेतल्या या गॅंगनं अडवले मला, चक्का जाम केला बघा. माझं ब्रेक सगळं धरले ते. ऐका आणि उद्या माझं ऐका की माझं सबस्क्रायबर 3800. उद्या तुमच्या शाळेतर्फे माझं किती सबस्क्रायबर वाढतात इकडे काय करायचं त्याच्या माग आयडी सांगा कोणतरी.
सगळ्यांनी मोबाईल तर मध्येच एका कार्यकर्त्यानं बंद केला मध्येच एका कार्यकर्त्यानं मोबाईल माझा बंद केला. आता सांग कोण माझी आयडी सांगेल त्याला चॉकलेट देतो. माझं संभाजी कदम पाटील आयडी माझी. आता उद्या किती फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर वाढवत आहे. पाण्याची बाटली आणायला गेलतो आणि शाळेतली पोरं काय सोडून नव्हती. सगळेजण कॅमेरा यायला लागलेत. गाडी सगळं पाडली माझी काय सांगायचं. शेवटी सर गावल्यावर ग बसली शांत. आता उद्या सबस्क्रायबर वाढवतं म्हणलं. पोरं बघ्या वाढवतात का. तर चला आता आलोय पाण्याची बाटली घेऊन आणि बहुतेक नंबर आला असेल आरूचा. बघूया काय होते. But by resolve and capability. I see my own future. I continue that army of Australia. शिवा आता आला आणि म्हणाला, राज बोलवणं गेल्याची. राजे म्हणाले, हो शिवा, तू आमच्यासारखा दिसतोस असे आम्ही फार ऐकले होते, पण आज आम्हाला प्रत्यक्ष बघायचंय. सगळं तिथंच ठेवलं आणि निघाला. तोपर्यंत महाराज म्हणाले, थांबा, तुमच्यातील 1000 सैन्य इथंच ठेवा आणि बाकीच्या जावा. खान म्हणाला, सगळं ठेवलंय, सैन्य कशाला. वक्तृत्व स्पर्धा संपल्यात. आता निकालाची वाट बघायची आणि आता तोपर्यंत नाश्ता करून घ्यायला लागले. इथं बसले सगळे नाश्ता करायला आणि निकालाचा व्हिडिओ जाणार आहे. नंतर आपण निघणार आहे. वक्तृत्व स्पर्धा झाल्या. आरोग्य नंबर येऊ दे नाही तर राहू दे. येऊ होते तर येऊ नाही राहू दे. भडून ते करू नंबर येऊन नाही राहू दे. मी भडून दिलाय खायला. त्यामुळं मंडळ आपला आभारी आहे. 4 वाजले. आत्ता इथं ग्राउंडवर सगळे आले आहेत. अजून बक्षीस वितरणाचा कार्यक्रम काय पार पडायची नाही. संध्याकाळी 6-7 वाजता. हे बघा किती वेळ लावणार आहेत काय माहित आता. नमस्कार. मी प्रणव शशिकांत जाधव, छत्रपती शिवाजी विद्यालय दुदंडी अर्थातच आपणासमोर जे आणतोय जगाचा पोशिंदा शेतकरी राजा. मित्र हो ओळखीच्या सत्रात माझा नंबर येतात. मी पटकन उठलो आणि सांगितलं, माझा बाप शेतकरी. सगळे मोठ्याने हसू लागले. तेव्हा मला राग नाही आला, पण माझ्यावर असणाऱ्या लोकांची की बळी. आणि मी म्हणालो, गाड्या आईची शपथ, या सगळ्यात सगळ्यांनी छोट आहे आणि या सगळ्याहून माझा शेतकरी मोठा आहे. कारण हाडाची काढा करून तो रात्रंदिवस राबत असतोय आणि तो राबतोय म्हणूनच तुम्ही आम्ही इथे दिसतोय. कार्यक्रम संपलाय सगळा आणि स्पर्धेची बक्षीस वाटप पण झालेत. आता मान्यवरांचे भाषण चालू आहे. तर आम्ही निघालोय म्हणजे आमच्यात 8% चार्जिंग राहिले फक्त आयफोनमध्ये. आणि आराध्यानं आज भाग घेतला होता. खूप छान भाषण केलं आणि नंबर काय नाही आला. तर नंबर किंवा सहभाग महत्त्वाचा आहे हे सांगायचं आहे मला. ती कायम सहभाग घेतला. नंबर येऊ दे नाही. आणि चार्जिंग पण संपले आमचं. आता आमचा परतीचा प्रवास चालू झाला आहे. तर व्हिडिओ इथंच संपवतो. धन्यवाद.